ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव बाह्य मतदारसंघाचे अध्यक्ष देवा पाटील व विजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहर, तालुका व बागलाण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी मालेगाव येथून मध्यरात्री चाळीसगाव मार्गे रेल्वेने अयोध्याधाम येथे मार्गस्थ झाले। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। आज रोजी ही यात्रा, या यात्रेचं आयोजन आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे साहेब यांनी याचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी जाण्यासाठी जो काही खर्च आहे तो खर्च देखील कुठल्याही रामभक्ताकडून न घेता स्वतः खासदार साहेब हा खर्च करणार आहेत। या ठिकाणाहून फक्त मालेगाव बाह्य विधानसभा नव्हे तर लोकसभेतील सर्वच विधानसभा साधारणतः 1500 ते 1600 राम भक्त या ठिकाणाहून या यात्रेला सुरुवात करणार आहेत। या यात्रेसाठी मालेगाव शहर व ग्रामीण, आमचे ग्रामीणचे तालुकाध्यक्ष आदरणीय गजू अण्णा देवरे हे देखील एक थोड्याच वेळात
तालुक्यातील सर्व राम भक्तांना घेऊन या ठिकाणी येतील। तसेच बागलांचे आमचे दोघं आदरणीय अध्यक्ष हे देखील या ठिकाणी बागलांचे सगळे राम भक्तांना घेऊन या ठिकाणी कूच करतील आणि सर्व या ठिकाणाहून सोबतच पुढे श्रीराम जन्मभूमी अयोध्येसाठी निघणार आहोत। आज धुळे लोकसभा अंतर्गत मालेगाव बाह्य विधानसभेतून सर्व राम भक्त या ठिकाणाहून अयोध्येच्या यात्रेसाठी निघालेले आहेत। माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार आदरणीय डॉक्टर सुभाषबाबा भामरे आयोजित ही श्रीराम जन्मभूमी यात्रा आज विधानसभा कार्यालय मालेगाव या ठिकाणाहून सुरू होत आहे। 450 ते 500 वर्षाचा हा कालावधी किती अवघड गेला हे कुठल्याही हिंदूला सांगण्याची गरज नाही। आज आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आज आम्हाला अयोध्या येथे जाऊन बाळ रामलल्लाचं दर्शन करायला भेटणार आहे। नक्कीच मोदी आहे तो मुमकिन आहे, कधी न होणारे असे कार्य या 9 वर्षात झालेले आहे। म्हणून नक्कीच सनातन हिंदू धर्माचं रक्षण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व करत आहे आणि म्हणून आज रोजी या ठिकाणाहून मालेगाव बाह्य विधानसभेतील सर्व राम भक्त एकजूट होऊन या यात्रेला निघालेले आहेत। ही यात्रा इथून चाळीसगाव इथून रेल्वेने या ठिकाणाहून गाडीने आणि तिथून रेल्वेने अयोध्येला कूच करणार आहे। मी एकच सांगेन की या विश्वात असं नेतृत्व तयार झालं नाही, असं नेतृत्व भारताला मिळालंय आणि त्याचा आम्हा सर्व हिंदूंना गर्व आहे, अभिमान आहे। या ठिकाणाहून आदरणीय हरिप्रसादजी गुप्ता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच आमचे सरचिटणीस आदरणीय सुधीर भाऊ असतील, प्रदेश सचिव असतील, कुणाल भाऊ सूर्यवंशी, श्यामभाऊ गांगुर्डे असतील, युवा मोर्चा अध्यक्ष आणि संघ परिवाराचे सर्व मार्गदर्शक आम्हाला या यात्रेसाठी मार्गदर्शन करत नक्कीच सर्वांना ही यात्रा सुख समृद्धीची जावं अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांना एकच सांगेल, बोल जय श्रीराम रामचंद्र की जय, बोल पवन सुत की जय। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारत मातेमध्ये राम मंदिराचं या ठिकाणी अयोध्येमध्ये एक मोठं भव्य मंदिर उभं झालेलं आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघातनं या ठिकाणी 1500 ते 2000 सगळे राम भक्त या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष रामराव भामरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व राम भक्त अयोध्येला जात आहेत आणि सर्व भामरे साहेबांच्या सहकार्याने मोदी साहेबांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये जोशाने या ठिकाणी अयोध्येकडे सगळे रवाना होत आहे। त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी आनंदाने भामरे साहेब यांचे आभार मानतो आणि पुढे या ठिकाणी राम भक्त सगळे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे यांच्या नेतृत्वाखाली आज मालेगाव जिल्हा अपेक्षित सटाणा सगळे राम भक्त हजारोच्या संख्येने दर्शनाला जात आहे अयोध्यात। त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। जय श्रीराम। बाबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सांगा। अयोध्येमध्ये आता भव्य राम मंदिराचं निर्माण झालेलं आहे, तर त्या राम मंदिर निर्माणासाठी तर त्या नुसते शिला उभ्या राहिलेल्या आहेत, तर त्या मंदिरासाठी आपल्या अनेक कारसेवकांनी आपल्या हिंदू बांधवांनी त्याग दिलेला आहे, बलिदान दिलेलं आहे आणि हे स्वप्न आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींच्या आशीर्वादाने मोदीजींच्या सहकार्याने
हे स्वप्न पूर्ण झालंय आणि हे आता आपल्या सर्वांना बघण्यासाठी आपण सर्वजण आपलं भाग्य आहे की हे राम मंदिर दर्शन करण्यासाठी, त्या रामलल्लांची मूर्ती बघण्यासाठी आपल्याला मोफत प्रवास करायला मिळतोय। आणि हे सर्व आपले पंतप्रधान व आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या माध्यमातून झालेलं आहे। तरी मी सर्व हिंदू बांधवांच्या वतीने ज्यांना ज्यांना हा लाभ मिळालेला आहे सुभाष भामरे साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने। आणि लवकरात लवकर आपल्याला मोदी साहेबांचे हात पुन्हा बळकट करायचे आणि आपल्याला जे ज्ञानवापी मस्जिद आहे ती ज्ञानवापी सुद्धा अशीच मुक्त करायची। म्हणून आपण सर्वांनी, आपल्या हिंदू बांधवांनी असंच एकत्रित येऊन धर्मासाठी कार्य केलं पाहिजे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।